टरबूज कवडीमोल. अवकाळी युद्धामुळे भाव अवघ्या 10 रुपयांवर. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघेना. काल 40 रुपये किलो आणि आज फक्त 10 रुपये. टरबूज शेतकऱ्यांवर मोठं संकट. अहिल्यानगरसह राज्यभरातील टरबूज उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलेत. काही दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये किलोने विक्री होणारे टरबूज आज थेट 10 ते 15 रुपयांवर आले आहे आणि अनेक ठिकाणी तर टरबूज फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून टरबूजाला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. उत्पादनही चांगले झाले, पण एकाच वेळी बाजारात मोठी आवक वाढल्याने दर कोसळले. यातच अवकाळी पावसाचा फटका बसला. ग्राहकांची मागणी कमी झाली आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम झाला. त्यामुळे स्थानिक बाजारात मालाचा ढीग साचला आहे. सध्या घाऊक बाजारात टरबूजाला फक्त 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हा दर इतका कमी आहे की शेतातून टरबूज तोडण्याचा मजूर खर्चही आणि बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाहीये. सर्वात मोठी अडचण म्हणजे या पिकाला कोणतेही अनुदान नाही आणि पीक विम्यातही समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक सुरक्षा नाही. मालाला उठाव नसल्यामुळे अनेक ठिकाणी टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे.